बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा सण आणि या सणाला बकऱ्यांची कुर्बानी देण्याची परंपरा या समाजात आहे. हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पण ही परंपरा सुरू होण्यामागे एक स्टोरी आहे. ती काय ते सांगतो. मुस्लिम समाजात बकरी ईदची परंपरा फार जुनी आहे. ती सुरू केली ती इस्लामच्या प्रमुख पैगंबरांपैकी एक असलेले हजरत इब्राहिम यांनी. यामागे एक आख्यायिका अशी आहे की अल्लाह एकदा पैगंबर इब्राहिम यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी पैगंबर इब्राहिम यांना त्यांच्या सर्वात प्रिय वस्तूचा त्याग करायला सांगितलं. इब्राहिम यांना त्यांचा एकुलता एक मुलगा इस्माईल सर्वात प्रिय होता. इस्माईलच्या रूपाने वयाच्या 80व्या वर्षी इब्राहिम यांना पितृसुख मिळालं होतं. तरी अल्लाच्या आदेशापुढे इब्राहिम यांनी कसलाच विचार केला नाही. त्यांनी अल्लाच्या आदेशानुसार आपल्या मुलाचा त्याग करण्याची तयारी दाखवली. त्याचा बळी म्हणजे कुर्बानी देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर आधी पट्टी बांधली. बलिदानाच्या सुळावर मुलाचं डोकं ठेवलं. मुलाच्या मानेवर चाकू ठेवला. पण मानेवर चाकू ठेवताच त्या जागी सर्वांना एक मेंढा दिसला. इब्राहिम यांनी डोळ्याची पट्टी बाजूला सारून पाहिलं तर त्यांनाही तिथे मेंढाच दिसला. अल्लाने पैगंबराची त्यागाची परीक्षा पाहिली होती असं म्हटलं जातं. तेव्हापासून बकरी ईद साजरी केली जाते आणि बकरी ईद हे त्यागाचं प्रतीक असल्याचं मुस्लिम बांधव मानतात. तेव्हापासूनच बकऱ्याला कुर्बानी देण्याची प्रथाही या समाजात सुरू झाली आहे.